जर तुमच्या मुलीचं बाहेर काय लफडं असेल तर तिला ते म्हणजे ज्याच्यावरती प्रेम करते तिथंच खपवा. हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? मी मस्तच आहे, तुम्ही पण मस्तच असाल. आणि आत्ताच गाजत असलेले सोशल मीडियावरती पुण्याचं प्रकरण लोहगडचं, जिथून त्या होणाऱ्या नवऱ्याला एका मुलगीनं ढकलून दिलं. गोयल परिवाराची मुलगी आहे, सिया नाव आहे तिचं, आणि मुलग्याचं नाव अग्रवाल खानदानचं आहे. त्याचे आईवडील इतकी रडतायत की सोशल मीडियावर ते अक्षरशः भीक मागतायत, आमच्या मुलाला न्याय मिळवून द्या. आता तो मुलगा येणार तर नाहीच, पण त्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी ती दोघंच्या दोघं सोशल मीडियावरती अक्षरशः रडून भीक मागतायत. तर मला काय म्हणायचं आहे, अशा ज्यावेळी आपल्या मुलीचं तुम्ही लग्न ठरवता, तुम्हाला घरात सगळं माहीत असतं, मुलीचं काय चालू आहे बाहेर, आईला तर 100% माहीत असतं. पोलिसांच्या तपासात असं आढळून आले की त्या मुलगीनं 6 महिन्यात 2000 वेळा कॉल केले होते आणि 213 तास ती बोललेली. तर एवढ्या वेळ जर ती बोलत असेल तर तुम्हाला माहीत नाही असं कसं होईल? माहीत असणारच ना, आईला तर पक्कच माहीत असेल. आणि माहीत आहे, त्यामुळं त्या मुलाचे वडील सांगतायत की आम्ही त्या मुलगीच्या वडिलांना म्हटलं, नात्यातली असल्यामुळं त्यांच्याशी डायरेक्ट बोलले की इतक्या लवकर घाई का करताय लग्नाची, तिला अजून म्हणजे 19 वर्षाचीच आहे ती, 20 वर्ष पूर्ण झालेली नाहीत. तर ते वडील म्हणाले नाही, आम्हाला लवकर लग्न करायचं आहे. म्हणजे त्यांच्या बोलण्यातून शंका तर येतेच, पण नंतर असं काही म्हणजे घडलंच नाही की शंका येण्यासारखं. त्या लोकांना असं कधीसुद्धा वाटलं नाही की ही मुलगी इतकी खतरनाक असेल. तर आजकालच्या ह्या मुली कैदासीन आहेत. कैदासीन म्हणजे ह्या ह्यांना चांगलं काय आवडतच नाही. आता त्या मुलग्यानं इतकं मोठं पॅलेस बुक केलेला, 18 कोटींचं त्यांचं बजेट होतं लग्नाचं, पण त्यांना जर भिकारी आवडत असेल तर त्यांचा काय दोष आहे? काहीच दोष नाही ना. आणि हा मुलांचा जीव घेतात, त्या मुलांचा काय दोष आहे? आईवडिलांना कळायला पाहिजे होतं की आपली मुलगी जर शेण बाहेर खात असेल तर तिला अजिबात चांगल्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला, असं त्यांनी स्वतः विचार करून हे लग्न जुळवायचंच नव्हतं. आता सगळीकडे दंगा करून वगैरे काही उपयोग होत नाही. तुम्हाला माहीत असताना तुम्ही सगळं म्हणजे आधीच्या मुली होतं तसं की आधीच्या मुली जर पाय घसरला तर दुसरीकडे लग्न करून दिल्यानंतर त्या मुली राहत होत्या. कितीही जाच असला तरी आईवडिलांच्या अब्रूसाठी, आईवडिलांच्या मानमर्यादेसाठी त्या मुली राहत होत्या. पण आजकालच्या मुली डायरेक्ट होणाऱ्या नवऱ्याला वर पोचवा लागल्यात, कारण जमाना बदलला. हे कलियुग आहे. मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते, आधीचा जमाना राहिलेला नाही. आधी होतं, सगळं आधी होतं, सुनांचं, सासवांचं, हे सगळं माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगून झालेलं आहे की आधीच्या काळात होतं असं. म्हणून तुम्ही आत्ता जर मुलींवरती आपलं म्हणजे मत जर हे लादत असाल तर ते अजिबात त्या मुली ऐकून घेणार नाहीत, कारण त्या मुली नाहीत, कैदाशी नाहीत. हे जे कृत्य केलंय त्या मुलगीनं, ती मुलगी म्हणायच्या लायकीचीच नाही, कैदाशीनच आहे. त्यामुळं घरातल्यांना न सांगता म्हणजे एवढं सगळं करू शकतात बॉयफ्रेंडच्या मदतीनं. मी असे खूप सारे सोशल मीडियावरती माझे खूप व्हिडिओ, मला अशी पोस्ट दिसली की मी ती माझ्या शब्दात म्हणजे सांगते. आता ती पोस्ट तुमच्यापर्यंत पोचवायची, सगळ्यांना शेअर करायची तुमची जबाबदारी आहे. माझे असे खूप सगळे व्हिडिओ असतात जे पण मला खटकतं ते मी सांगते, नक्की सांगते. कुणी काही म्हणू दे, जे चुकीचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते. ह्या मुली आजकाल अजिबात म्हणजे समाज, फॅमिली
हे सगळे शब्द त्यांच्यासाठी सगळे अनोखे आहेत. कारण एक तर आईवडिलांनी त्यांना मोबाईलच्या दुनियेत रमवलेलं असतं, मोबाईलमध्ये जे बघतात. आता हे जे प्रकरण पुण्याचं झालं, असंच एक प्रकरण आधी झालं होतं. मग हे मोबाईलवरती बघत असतात ना मुली, कुठल्या वेळेला काय केलं पाहिजे. क्राईम पेट्रोलमध्ये बघत असतात, हे क्राईम पेट्रोलवाले पण दाखवत असतात ना. मग ते क्राईम पेट्रोलवाले का दाखवतात? सतर्क राहण्यासाठी, आपण म्हणजे आपण हे राहण्यासाठी, आपण योग्य निर्णय घेण्यासाठी. पण घेताना ह्या त्यातनं वाईटच घेणार, चांगलं यांना काही घेता येणार नाही. मोबाईल वापरा, पण त्यातून चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या पण खूप आहेत. पण आपला वेळ सगळा मोबाईलवरती जातो. आई वडील आपल्याला सांगत नाहीत की फॅमिलीमध्ये कोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. हे आपल्याला कधी ह्या पिढीला तर कळलंच नाही, कारण आई वडीलच बिझी असतात. त्यांचा काय दोष आहे? ते तुमच्या म्हणजे तुम्हाला सुख देण्यासाठी तुमच्या सुखाचा विचार करतात. तरी पण ह्या आईवडिलांना सगळीकडे ट्रोल केलं आहे की ह्यांना माहीत असेल तर ह्यांनी जर ह्या आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं, म्हणजे लग्नाचा विचार केला नसता, तर ह्या मुलाचा जीव वाचला असता. आणि ही 100% खरं आहे. जर त्या आईवडिलांना माहीत असेल, आपल्याला माहीत नाही त्यांना माहीत होतं की नव्हतं, जर त्या आईवडिलांना माहीत असेल, म्हणजे कुणकुण लागली असेल, तर अशा आईवडिलांनी आपल्या मुलीची लग्न करून देऊ नका. अशा मुलींना तुम्ही त्यांना ज्या आवडतं त्यांच्याबरोबर लग्न करू दे, भलेही तो भंगारवाला असू दे. आणि आजकाल मुलींना तेच आवडायला लागलं आहे. आजकाल मुलींना चांगले बिझनेसमन, नोकरी लागलेले ह्यांच्याकडं ते म्हणजे बघत नाहीत. नाही, त्यांना त्यांना आवडतं ते बेडगी असतं. कुणाचं शर्ट एकाचा, गाडी दुसऱ्याची, आणि पेट्रोल तिसऱ्याचं वापरून जे त्यांच्या पुढं शायनिंग मारत येतात ना, गुटखा तोंडात भरलेला असतो आणि इथंपर्यंत लांब बाल, ते केस इथंपर्यंत असतात बघा, इथंपर्यंत मुलांची. ते एक फॅशन खूप आले. तर ते सगळं असं जे हुलिया बनवून येतात का नाही स्टाईलमध्ये, पिक्चर ते दक्षिण काय म्हणतात त्याला, पिक्चरमध्ये जे असतात ना हिरो लोक, फक्त स्टाईल असते. येताना 10 रुपयाचा चहा प्यायची लायकी नसते बरं का त्या मुलांची. तर अशी मुलं आजकाल मुलींना आवडायला लागलेत. पण ठीक आहे ना, तुम्हाला आवडलंय ना, तर त्याच्याबरोबर आईवडिलांनी पण लग्न करून द्यावं. कारण हे असे गुन्हे तर घडणार नाहीत. गुन्ह्यापासून तर परावृत्त राहतील कैदाशिनी. ह्या कैदाशिनींना तसल्या लोकांच्या गळ्यात बांधलेलंच चांगलं आहे. कारण त्यांचं आयुष्य त्या निवडलेल्या असतात ना. गुन्हा तर करणार नाहीत त्या. एखाद्या चांगल्या मुलाचा जीव तर जाणार नाही. आता ह्या मुलाचा जीव परत येणार नाही, पण ते आई वडील सोशल मीडियावर इतके रडतात, सगळ्यांना सांगतात की माझ्या मुलाला न्याय मिळवून द्या. असे बरेच गुन्हे घडतात, त्यांना शिक्षा होते, सुटून येतात, सगळी लोक विसरून जातात. 4 दिवस फक्त सोशल मीडियावर हे प्रकरण झालं, त्यानंतर सगळे विसरून जातील. चांगला मोठा वकील देतील, वकील दिल्यानंतर तिला बाहेर काढतील, होईल सगळं. तिच्या आयुष्यात तिचं म्हणजे थोडे दिवस होईल. पण मला असं म्हणायचं आहे, सगळ्यांनी तिला एवढं ट्रोल करा की तिला परत येऊन जगणं मुश्किल होईल. तुरुंगाच्या बाहेरचं जगणं तिला सहजासहजी शक्य होणार नाही, इतकं तिला हे करा. कारण ह्या घटना अशा वारंवार घडू नयेत यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. यासाठी सगळ्या आईवडिलांनी सतर्क राहायला पाहिजे. मुलींच्या आईवडिलांनी, ज्या आईवडिलांना मुली आहेत, त्यांनी खरोखर, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की जर तुम्हाला माहीत असेल की आपली मुलगी चुकते, तर तिचं असं जबरदस्ती लग्न लावून देऊन उपयोग नाही. कारण ती काहीतरी कांड करणारच. ती आता नाही, नंतर कधीतरी तिच्या आयुष्यात ती कधीतरी डाव साधणार, असे कांड करणार मुली, आणि तुमची बदनामी व्हायची तशी होणार नाही असं नाही.
पैसा जाणार, सगळं आबरू इज्जत काही राहणार नाही. त्यापेक्षा अशा मुलींना ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या गळ्यात बांधा, सोडून द्या विषय. तिचं लक, तिचं भविष्य तिच्याबरोबर म्हणा. कारण त्यांच्याविषयी जास्त आपण जर त्यांचा विचार करून तुम्ही दुसऱ्याबरोबर लग्न ठरवता, मग ती त्याला कुठंतरी कट रचणार, आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं त्याला मारून टाकणार. अशी कितीतरी प्रकरणं झाल्यात. म्हणून सांगते, अशा कोणत्याही भानगडीत पडू नका. त्यापेक्षा तिला कुठं माती खायची तिथं खाऊ दे. तुम्ही तिचं लग्न त्याच मुलाशी लावा जिच्यावर ती प्रेम करते. कसाही असला तरीही एका आईवडिलांना हे शक्य नाही, मला माहिती आहे. कारण मुलगी काय असते आईवडिलांसाठी ते मी चांगलं जाणते. पण असे गुन्हे म्हणजे असे गुन्हे होऊ नयेत म्हणून ही काळजी घ्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि हा व्हिडिओ शेअर आणि लाईकसाठी नाही बरं का, शेअर अशासाठी करा की पुढं येणारी संकट टळली पाहिजेत. पुढे येणाऱ्या मुलींनी असं करू नये, होऊ नये ही घटना, ह्याच्यासाठी शेअर करा. मनापासून शेअर करा सगळ्यांनी. व्हिडिओ आवडल्यास लाईक तर कराच.